हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर इथं बघा सकाळी सकाळी माझा स्वयंपाक चालू आहे। आता जवळजवळ ना 6:15 वाजले आणि मी माझं काहीच आवरलं नाही, फक्त आंघोळ केली आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली। कारण आज जायचंय थोडंसं बाहेर रूम बघण्यासाठी। तर कुठे रूम बघणार आहे ना हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच, त्यामुळे ना व्हिडिओ स्किप न करता बघा। तर इथं बघा मी ना बटाट्याची चटणी करायची म्हणून बटाटे उकडायला ठेवले कुकरमध्ये आणि गरम पाणी घेतलं आम्हाला दोघांना पिण्यासाठी। कारण सकाळी सकाळी ना थंडी खूप वाजते आणि गरम पाणी प्यायची ना मला सवय पण लागली, त्यामुळे ना गरम पाणी लागतंच मला। आणि त्यानंतर आहे इकडे चहा ठेवून घेते। तर चहा आहे ना कोराच आहे, कारण आहे ना म्हणजे रुही जशी आजारी पडली होती ना तेव्हापासून मी आता दूध आणणं बंद केलं। कारण आहे ना ती घरात दूध असलं की मग मुलं दूध मागतात आणि तिला आहे ना खोकला वगैरे जास्त होतो दुधामुळे, त्यामुळे आता ते बंद केलं। आणि इकडे कणिक पण आहे ना बराच वेळची मळून ठेवली होती, त्यामुळे कणिक थोडीशी पातळ झाली। पण म्हटलं कुकर गार होईपर्यंत आहे ना आधी चपात्या लाटून घेऊ। आणि कसं म्हणजे चपात्या सोबत घेऊन जायच्या होत्या, तिथं मी डबा घेऊन जाणार होते। कारण कसं बाहेरचं खायचं नव्हतं मला, उपवास वगैरे चालू ते माझे पारायण चालू आहे ना, त्यामुळे मला बाहेरचं खायचं नाही आहे। त्यामुळे म्हटलं घरूनच डबा करून नेऊ, त्यासाठी इथं मी चपात्या बनवते आणि इकडं अहोंचं पाणी पण तापण्यासाठी ठेवलं। आणि आता एवढ्यात आहे ना खूप प्रॉब्लेम होतो तेलाच्या बाटलीचा, की तेलच खूप थिजलेलं असतं, त्यामुळे ना पाण्याच्याच पातेल्यावरती अशी तेलाची बाटली पण ठेवून घेतली, जेणेकरून आहे ना तेल वितळून जातं। आणि इकडं मी ना सर्व चपात्या अशा लाटून घेतल्या। चपात्या थोड्या जास्तच लाटल्या, जेणेकरून आहे ना म्हणजे आम्ही सकाळी पण थोडंसं नाश्ता करून जाणार आणि तिथं पण जाऊन जेवण करणार ना, त्यासाठी मग आहे ना एक 7-8 चपात्या मी सर्व लाटून घेतल्या। आणि पीठ आहे ना थोडंसं पातळ झालं माझ्याकडून, कारण पीठ आहे ना बराच वेळचं भिजत ठेवलं होतं मी आणि जास्त वेळ भिजलं ना त्यामुळं पातळ झालं। पण जसे येतील तसे आणि मोठ्या मोठ्या चपात्या मी इथं लाटून घेते। तर इथं बघा अहोंचं पाणी पण तापलं, आता ते पाणी घेऊन जातील आंघोळीला आणि माझ्या चपात्याही लाटून होत आल्या। तर त्यानंतर आहे ना उकडलेल्या बटाट्याची चटणी करायची होती, तर बटाटे उकडून आणि गार झाले मग। आणि त्यानंतर सोलण्यासाठी घेतले कांदा, कोथिंबीर, लसूण सर्व काही ना कापून ठेवलं आणि कढई पण तापायला ठेवली, जेणेकरून आहे ना बटाटे सोलपर्यंत आहे ना कांदा चांगला परतून जाईल। तर इथं मी सर्व बटाटे असे सोलून घेते। आम्ही ना रूम बघण्यासाठी संगमनेरला जाणार आहे, 2-3 दिवस झाले। तेव्हा अहो आणि त्यांचे मित्र गेले होते, तर आहे ना त्यांना 1-2 ठिकाणी रूम आवडली। भाडे वगैरे जास्त आहे तिकडं, पण म्हटलं चला आवडली तर मग बघून येऊ, कारण नंतर मग भेटती का नाही भेटती। आणि रूमचं आहे ना म्हणजे इथून नाशिकवरून संगमनेरला रूम बघायला जाणं खूप लांबचं अंतर पडतं, त्यामुळे ना शक्य पण होत नाही। आणि तिकडे असं कोणी ओळखीचं पण नाही एवढं की म्हणजे ते रूम बघून देतील बा असं, कारण आम्ही आता नाशिकमध्ये राहतो, त्यामुळे आज आम्ही ना चाललोय संगमनेरला रूम बघण्यासाठी। त्यामुळे सकाळी सकाळी ही सर्व तयारी चालू आहे। तर डबा करून न्यायचा आहे म्हणून खूप धावपळ झाली। आपली जी प्रश्न उत्तरांची स्पर्धा चालू आहे ना, त्या स्पर्धेतला आजचा 8वा प्रश्न आहे। आणि ताईंनो पटपट कमेंट करून उत्तर देत चला, व्हिडिओला लाईक करत चला। तुमच्या एका लाईकमुळे ना मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास ना प्रोत्साहन भेटतं। तर आजचा 8वा प्रश्न तुम्हाला सांगते, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आहे ना ताईंनो आता 2च प्रश्न बाकी आहे, तर व्हिडिओ आहे ना पूर्ण पण बघत चला, जेणेकरून आहे ना मला म्हणजे माझे व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा। कारण तुम्ही शेअर केले, पूर्ण बघितले तर व्हिडिओची रीच पण वाढती आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही ते पण मला कळतं। तर इथं बघा माझी बटाट्याची चटणी ना तयार करते मी। तर कांदा वगैरे परतून झाला, कोथिंबीर पण आहे ना थोडीशी आधी मी फोडणीत टाकली। फोडणीत कोथिंबीर टाकली की चव छान येते आणि मला अशीच आवडते। आणि त्यानंतर थोडीशी वरतून पण टाकली। तर इथं माझी बटाट्याची चटणी तयार झाली आणि इकडं परत रुईचं पाणी तापवायला ठेवलंय। मी पाणी ना गॅसवरच तापवते, त्यामुळे वेळ पण जास्त जातो आणि स्वयंपाक करायचा प्लस गॅसवर पाणी तापवायचं यात ना म्हणजे धावपळ होऊन जाते। त्यानंतर इकडे आम्ही निघालो, 9च्या आसपास आम्ही निघालो। आणि हे वातावरण बघा, त्या दिवशी ना वातावरण खूप असं थंड थंड होतं आणि दिवसभर अजिबात असं ऊनच पडलं नाही, म्हणजे दिवसभर गारवाच होता ज्या दिवशी आम्ही गेलो होतो रूम बघण्यासाठी। आणि हे बघा संगमनेरच्या तिथं जवळचंच आहे ना हे मंदिर आहे, खूप छान दिसतंय, तर म्हणजे दिसायला भारी वाटत होतं। तर आम्ही पोहोचलो संगमनेरमध्ये आणि इथे ना खूप थंडी वाजली होती, त्यामुळे थोडंसं चहा घेतला। आणि संगमनेरचं बस स्टँड हे
तिथंच आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर आहे ना रूम बघण्यासाठी निघालो। तर आहे ना आधी 2-4 ठिकाणी रूम बघितल्या आम्ही, पण त्या काही आम्हाला आवडल्या नाही, कारण ना म्हणजे खूप छोट्या छोट्या रूम होत्या किंवा मग भाडं खूपच जास्त आणि रूम तशी अजिबात दिसायला चांगली नाही असं होतं। तर ही रूम आम्हाला आवडली। तर बघा तुम्ही 1 BHK, तर हा जो होता तो बेड होता। त्यानंतर हे किचन आहे, तर किचनच्या साईडला पण आहे ना छोटीशी गॅलरी इथं, आणि म्हणजे धुणं वगैरे धुण्यासाठी बाहेरच जागा आहे। त्यानंतर हे बेसिन खूप घाण आहे ह्या रूमचं, म्हणजे ना रूम खूप साफसफाई म्हणजे जास्त करावी लागेल आम्हाला। आणि तुम्ही बेसिन बघितलंच किती खराब होतं, बघूनच नको नको वाटत होतं, पण आता काय करणार, दुसरीकडे रूम भेटत नाही आणि साफसफाई करावी लागेल, यासाठी आपण ती सोडून देणं हे काही बरोबर नाही वाटत। त्यामुळं ही रूम आम्ही फायनल केली। तर इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि त्यानंतर हा समोरचा हॉल। तर हॉलच्या साईडला पण आहे ना छोटीशी बाल्कनी आहे, आपण एंट्री करतो तिथून। तर थोडीशी म्हणजे जागा मोठी आहे, त्यामुळे एवढं काही वाटलं नाही, रूम थोड्याशा मोठ्या आहे। तर ही रूम आम्ही फायनल केली ताईंनो संगमनेरमध्ये। तर आता इथून पुढचे व्हिडिओ आहे ना तुम्हाला संगमनेरमधलेच येतीने, ते सर्व आहे ना बघत चला स्किप न करता, आणि आवडले तर लाईक करत चला। तर ताईंनो आणि दादांनो आम्ही इथं आलो, रूम बघितली, रूम फायनल झाली, म्हणजे बाकी पण 2-3 ठिकाणी रूम बघितल्या आम्ही, त्या काही आवडल्या नाही, तिथं काही शूट घेतलं नाही, ही रूम आवडली तर फायनल केली आम्ही। आणि ना घरून जो डबा करून आणला होता ना बटाट्याची चटणी आणि चपाती, मस्त असं जेवण करून घेतलं। तर ही रूम आम्हाला आवडली, फायनल केली आम्ही आणि म्हटलं चला आज जेवण करू। तर रोहिणी काय खाल्लं? चटणी पोळी। रोहिणी तर चटणी पोळीच खाल्ली आणि तिला बटाट्याची चटणी नाही आवडली, पण हिरवी जो ठेचा होता तो आणला होता तो खाल्ला तिने। मस्त आमची जेवणच आणलं होतं आम्ही, इथं जेवण करून घेतलं आणि आता निघायचं। आता आम्ही संगमनेरमध्ये स्थायिक होणार आणि पुढचे व्हिडिओ संगमनेरचेच राहतील, या लोकेशनचेच राहतील। आणि आता आम्ही नाशिकला निघतोय। थोडंसं म्हणजे थोडीशी क्लिनिंग करायची आहे आणि त्यानंतर निघणारे, कारण रूम आता ताब्यात भेटली आहे। तर म्हटलं कसं परत यायला मिळतं की नाही, म्हणजे जमतं की नाही, त्यामुळे थोडीफार क्लिनिंग करू आणि मग निघूया। तर चला। तर इथे आहे ना मी आधी किचन साफ करायला घेतलं। मी ना घासणी आणि विमचं जे लिक्विड असतं ना ते घरून घेऊन आले होते, जेणेकरून आहे ना म्हणजे रूम जर आपल्याला भेटली तर आपल्याला वेळ भेटला तर म्हणजे साफसफाई करता येईल त्यासाठी, तर त्याचाच मला फायदा झाला। तर इथं विमचं लिक्विड आणि घासणी होती, तर वरती या स्टाईल वगैरे घासून घेतल्या आणि ना किचनची जी फरशी होती ना ती पण घासून घेतली। बोर्ड वगैरे सगळं खूप खराब झालंय, पण आता साफसफाईला जायला आहे ना मला जमणार नाही, कारण दिवस खूप थोडे राहिलेत म्हणजे रूम चेंज करण्यासाठी। आणि संगमनेरला जायचं वगैरे, नाशिकपासून 75 किलोमीटर पडतं संगमनेर, आणि जाऊन येऊनच माणूस जास्त थकून जातं आणि मग तिथं जाऊन साफसफाई कधी करणार। त्यामुळे मग असं ठरलं की आज फक्त किचन क्लीन करून आणि नंतर मग बाकीची साफसफाई करू, ती म्हणजे सेवा सामान आणू तेव्हा। तर थोडंसं आवरलं आणि इकडं आम्ही निघालो होतो। तर इथे ना थोडंसं लस्सी घ्यायला थांबलो, थोडंसं थंड म्हणून, कारण रुई पण म्हणत होती काहीतरी घ्यायचं, तर इथं लस्सी घेतली। तर सर्व ताईंना हॅलो। तर आता आहे ना वाजले 7 वाजून जवळजवळ 5 मिनिटं झालेत, आम्हाला घरी येऊन आहे ना 5-10 मिनिटं झाले, घरी यायला जवळजवळ म्हणजे 7 वाजले असं समजाच। सकाळी 9 वाजता गेलो होतो तर 7 वाजले यायला, आणि कसं गाडीवरती जाणं येणं एका दिवसात झालं, तिथं पण भरपूर फिरणं झालं, त्यामुळे ना कंटाळा आलाय। पण आता स्वयंपाक करावा लागत। येताना ना दूध घेऊन आले मस्त 1 लिटर, तर आता दूध तापत ठेवते आणि चहा ठेवते। आणि आता आहे ना मोबाईलची चार्जिंग पूर्ण संपत आली, त्यामुळे मोबाईल थोड्या चार्जिंगला लावते, त्यानंतर मग म्हणजे शक्य झालं तर शेअर करेल, नाही तर हा व्हिडिओ मग उद्या कंटिन्यू करते। त्यानंतर ताईंनो हा व्हिडिओ मी शूट घेते दुसऱ्या दिवशी। तर इथं बघा किती पसारा पडलाय, आणि रुईच्या खेळणीमधून आहे ना सॉर्टिंग चालू होती, कारण तिच्या खेळणीत आहे ना खूप असं जे एक्स्ट्राचे असे खिळे वगैरे असं काही बाटल्या हे तिने गोळा करून ठेवलं होतं। तर म्हटलं ते आवरू, आणि ही थोडीशी शिफ्टिंगचीच तयारी आमची, तर साड्या वगैरे सगळं बेडरूममध्ये आणून ठेवलं। आणि आता कसं मग रुईची खेळणी खूप जास्त आहेत, आधी ती आवरू म्हटलं, आणि मग बाकीचं जसं जसं होईल तसं आवरता येईल तसं तुमच्याशी सर्व काही शेअरच करेल। तर चला ताईंनो आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय सर्वांना। श्री स्वामी समर्थ।